सोलापुरात बंजारा समाजाच्या वतीने भव्य असा हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतो। आपण पाहतोय भव्य असा हा मोर्चा जो आहे या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येतोय। संत सेवालाल महाराज चौकापासून हा मोर्चा जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहतोय खरं तर हे पांढरं वादळ आता सोलापूरमध्ये धडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर बंजारा समाज असेल, लंबाडी समाज असेल आणि सुवेळी समाज या तीनही समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं। हैदराबाद गॅजेटेड जे आहे या हैदराबाद गॅजेटेडच्या माध्यमातून आम्हाला आता एसटी प्रवर्गात सामील करावं अशी प्रमुख मागणी जी आहे या ठिकाणी या बंजारा समाजाच्या वतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे कार्यकर्ते सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। राष्ट्रीय बंजारा संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, प्रमुख मागणी काय आहे? तीनही समाजांना तुम्ही मागणी करताय, बंजारा असेल, लंबाडा असेल आणि सुवेळी समाज, तिघांची मागणी होते, काय काय आधार काय आहे? आमची मागणी जी मागणी आहे रास्त मागणी आहे। ज्या महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केला त्याच आधारावर बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावे आणि महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला न्याय द्यावे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आणण्याचे काम शासनाने करावे। आज बघितलं, आज पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये बंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे। हा बंजारा समाज आज मोलमजूर करून खाणारा समाज आहे। देशामध्ये सगळ्यात गरीब समाज म्हटलं तर बंजारा समाज आहे। आणि बंजारा समाज जो ज्या वेळेस हैदराबाद गॅजेट लागू केला त्या या आधारावर बंजारा समाजाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गॅजेट लागू करून याने न्याय देण्याचं काम शासनाने करावं। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रींना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो, साहेब तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एका भाषणामध्ये बोललेले आहे, परवादीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्पष्ट बोललेला आहे, माझा बंजारा समाज हा प्रत्येक राज्यामध्ये वाटला गेलेला आहे, प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग प्रवर्गामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये व्हिजिटी अप्रवर्गामध्ये टाकून ठेवलेला आहे। तर मला हे विनंती आहे साहेब, आम्ही देशामध्ये 15 कोटी बंजारा समाज असून प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग प्रवर्गामध्ये आम्ही आहात, आम्हाला एकच प्रवर्गामध्ये पाहिजे आणि महाराष्ट्राला एसटी मध्ये प्रवर्गामध्ये टाकावं ही मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आणि त्याने मग आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला विश्वास आहे। आपण पाहतोय या ठिकाणी बंजारा समाजाचे हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि बंजारा समाजाला जो आहे तो या ठिकाणी काय मागणी आहेत आहे तुम्ही आज मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात? जय गौर जय सेवालाल। आज मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेनुसार कुणबी मराठा म्हणून आरक्षण दिले, त्याच आधारे हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाजाची नोंद आहे। त्यानुसार आमची सरकारला अशीच मागणी आहे की आम्ही एसटी आरक्षण आम्हाला द्यावं। अनेक राज्यामध्ये आम्हाला विभागणी केलेली आहे, कर्नाटकमध्ये एससी, महाराष्ट्रामध्ये विजय, आंध्रामध्ये एसटी, आम्हाला एक नेशन एक रिझर्वेशन द्यावं हीच आमची विनंती आहे। आपण पाहतोय खरं तर पारंपरिक वेशभूषा करत बंजारा समाजातील महिला देखील आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी जी आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।